दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या वक्तव्याच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. दिशा येत आहे तारणहार, दूर करण्या अंधार, फुलविण्या जीवन पार. चाल प्रभूच्या मार्गी तू, त्याग माया जाळ तू, अन्याय अंधार अनिती तू, स्वीकार नीती न्याय तू. तोच आहे जीवनदाता, तोच आहे शांतीदाता, तोच आहे जीवनदाता, तोच आहे शांतीदाता. दिशा दिशांतुनी येत आहे तारणहार, दूर करण्या अंधार, फुलविण्या जीवन पार, फुलविण्या जीवन पार, ओ फुलविण्या जीवन पार. आगमन काळामध्ये आपण मेणबत्त्या पेटवून जणू काही प्रभूच्या येण्याची प्रतीक्षा करतो. आपण आगमन काळातील दुसऱ्या सप्ताहामध्ये प्रवेश करीत आहोत. हे दर्शविण्यासाठी आता 2 मेणबत्त्या पेटवल्या जात आहेत. ही पवित्र मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी अर्पण होत आहे. विशेष करून आपणा सर्वात चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आगमन काळामध्ये आपण प्रभूच्या कृपेचा आणि क्षमेचा अनुभव घेत असतो. त्याद्वारे आपल्या जीवनाचं नूतनीकरण होतं आणि आपण प्रभूला सामोरे जाण्यासाठी सिद्ध होतो. ह्या पवित्र रहस्यामध्ये प्रभूला भेटण्याची उत्कंठा आपल्यामध्ये निर्माण व्हावी आणि त्याला सामोरे जाण्यासाठी योग्य अशी आपली तयारी व्हावी म्हणून विशेष प्रार्थना करूया.
सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरियम सर्व देवदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेओ. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, ख्रिस्ताच्या स्वागतासाठी आम्हाला सिद्ध कर. त्याच्या स्वागतात येणाऱ्या सर्व गोष्टी दूर कर. ख्रिस्त जेव्हा आपल्या वैभवाने पुन्हा येईल तेव्हा त्याच्या ज्ञानात सहभागी होण्यास व त्याच्याशी एकरूप होण्यास आम्हाला पात्र कर. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. बरूक या पुस्तकातून घेतलेले वाचन. हे येरुसलेम, तू आपली दुःखाची व निराशेची वस्त्र काढ आणि परमेश्वराच्या वैभवाचे सौंदर्य सदोदित परिधान कर. परमेश्वराकडून पूर्णत्वाचा अंगरखा चढव. तुझ्या डोक्यावर अनंताचा मुकुट धारण कर, कारण परमेश्वर तुझे तेज आकाशाखालील प्रत्येक राष्ट्राला दाखवणार आहे. कारण पूर्णत्वाची शांती आणि समर्पित जीवनाचा सन्मान हे परमेश्वराने तुला देऊ केलेले नाव चिरकाळ टिकेल. हे येरुसलेमे, उठ, उंच वट्यावर उभी राहा आणि तुझे डोळे पूर्वेकडे लाव. पवित्र प्रभूच्या आज्ञेप्रमाणे परमेश्वराने त्यांची आठवण ठेवली आहे. म्हणून पहा, तुझे पुत्र पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून पुन्हा एकत्र जमले आहेत. जाताना ते शत्रूंच्या संगतीत पायी गेले होते. आता वैभवात परत आणलेल्या राजपुत्रासारखे परमेश्वर त्यांना माघारी आणेल. कारण प्रत्येक उंच पर्वत आणि शाश्वत डोंगर सपाट करावेत आणि खोरी भरून जमीन सपाट करावी, अशी प्रभूची आज्ञा झाली आहे. अशा प्रकारे परमेश्वराच्या गौरवाखाली इस्रायल
सुरक्षित नांदू शकेल. तसेच अरण्य आणि प्रत्येक सुवासिक झाड परमेश्वराच्या आज्ञेमुळे इस्रायल लोकांना सावली पुरवेल. परमेश्वर आपल्या वैभवाच्या प्रकाशाने दया आणि पूर्णता यांची जोड देऊन इस्रायल लोकांचे आनंदाने मार्गदर्शन करील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. प्रभूने आमच्यासाठी महान कार्य केली. प्रभूने आमच्यासाठी महान कार्य केली. सियोनातून नेलेल्या बंदिवानांना प्रभूने माघारी आणले. तेव्हा ते आम्हाला स्वप्रवृत्त वाटले. त्यावेळी आमच्या मोद्रेवर हर्ष पसरले. आमचे ओठ गाणी गाऊ लागले. प्रतिसाद. प्रभूने आमच्यासाठी महान कार्य केली. तेव्हा परजातीय म्हणाले, प्रभूने यांच्यासाठी महान कार्य केले आहे. प्रभूने आमच्यासाठी महान कार्य केली. खरोखर आम्हाला कितीतरी आनंद झाला. प्रतिसाद. प्रभूने आमच्यासाठी महान कार्य केली. दक्षिणेकडल्या वृक्ष प्रदेशात ओढे फिरून वाहू लागतात, तसेच प्रभू आम्हा बंदिवानांना माघारी आण. आसवे गाळीत पेरणी करणारे आनंदाने कापणी करतील. प्रतिसाद. प्रभूने आमच्यासाठी महान कार्य केली. पेरायची बी घेऊन रडत घराबाहेर पडणारा कंसाच्या पेंड्या घेऊन जयघोष करीत घरी परतेल. प्रतिसाद. प्रभूने आमच्यासाठी महान कार्य केली. दुसरे वाचन पौलाचे फिलिपिकरास पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजनो हो, मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत स्वार्थेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता लाभली तिच्यामुळे मी तसे करतो आणि तुम्हा सर्वासाठी नेहमी प्रत्येक विनंतीच्या वेळेस आनंदाने विनंती करतो. ज्याने तुमच्या ठायी चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे. माझ्या ठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वासाठी किती उत्कंठित आहे ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. माझी अशी प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने आणि सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी, अशासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ आणि निर्दोष असावे आणि देवाचे गौरव आणि स्तुती व्हावी, म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे. हा प्रभूचा शब्द आहे. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. तेव्हा तिबरिय कैसर ह्याच्या राज्याच्या 15व्या वर्षी
पंतई पिलात यहुदियाचा अधिकारी होता. हेरोद गालिलाचा मांडलिक, त्याचा भाऊ फिलिप हा इतुरिया आणि त्राखोनिती ह्या देशांचा मांडलिक आणि लुसनिया अबिलिनाचा मांडलिक होता. आणि हन्ना व कैफा हे प्रमुख याजक होते. तेव्हा जकर्याचा मुलगा योहान ह्याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले. मग तो यार्देनच्या जवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत फिरला. हे यशया संदेशाच्या पुस्तकात जसे लिहिले की त्याप्रमाणे झाले ते असे. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी की परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. प्रत्येक खोरे भरेल, प्रत्येक डोंगर आणि टेकडी सखल होईल, वाकडी सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. धर्मगुरूंचे आश्रयदाते संत जॉन मारी वियानी ह्यांच्याविषयी एक कथा सांगितली जाते. थंडीचे दिवस होते आणि जॉन मारी वियानी यांना सांगण्यात आलं की कोणीतरी एक व्यक्ती आजारी आहे आणि त्यांना कोमसार आणि कमीनं हवा आहे. तेव्हा लागलेच संत जॉन मारी वियानी निघाले. प्रवास तसा थोडासा लांबचा होता. त्यावेळेला तशी वाहनं नव्हती. थंडी खूप वाढलेली होती. तरीसुद्धा स्वतःची काळजी न घेता संत जॉन मारी वियानी त्या व्यक्तीला कुंसार करण्यासाठी आणि ख्रिस्त शरीर साक्रामेंत देण्यासाठी निघाले. थंडी पार करत करत ते त्यांच्या घरी जेव्हा पोचले तेव्हा असं म्हणतात की त्या आजारी माणसापेक्षा संत जॉन मारी वियानी हे जास्त आजारी झाले. ते इतके आजारी झाले की त्यांना उभं देखील राहता येत नव्हतं आणि म्हणून संत जॉन मारी वियानी यांना झोपवण्यात आलं. संत जॉन मारी वियानी असे पडलेले असताना बाजूच्या बिछाण्यावर ते आजारी व्यक्ती होती. त्यांचं त्यांनी कुंसार ऐकलं आणि त्यांना साक्रामेंत दिलं. त्यानंतर ख्रिस्त शरीर साक्रामेंत दिलं. संत जॉन मारी वियानी यांना सांगितलं की इतका त्रास तुम्ही कशासाठी घेतला. तेव्हा संत जॉन मारी वियानी म्हणाले, परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराची क्षमा ही आपण सतत घेतली पाहिजे. त्यासाठी कधीही आपण विलंब लावू नये. त्यासाठी आपण कधीही उशीर करू नये. आणि म्हणून या माणसाला परमेश्वराच्या क्षमेचा अनुभव कुंसार साक्रामेंताद्वारे आणि कृपेचा अनुभव ख्रिस्त शरीर साक्रामेंताद्वारे मी दिलेला आहे. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्याप्रमाणे संत जॉन मारी वियानी यांनी त्या माणसाला परमेश्वराच्या क्षमेचा आणि कृपेचा अनुभव दिला, त्याचप्रमाणे आगमन काळ हा परमेश्वराच्या कृपेचा आणि क्षमेचा अनुभव घेण्याचा काळ आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण आपल्या पापामध्ये न राहता, आपल्या स्वतःच्या मार्गामध्ये न राहता आपण परिवर्तन करावं, पापाबद्दल पश्चाताप करावा, आपलं नूतनीकरण करावं, अशी ख्रिस्त सभा आपल्याला शिकवण देत आहे. बऱ्याचशा वेळेला आपली गत त्या आजारी माणसासारखी होते की आपण जणू काही शारीरिकदृष्ट्या नाही पण आत्मिकदृष्ट्या आजारी आहोत. आपण पापामध्ये आहोत
आपण परमेश्वरापासून दूर आहोत, आपण आपापला मार्ग अवलंबला आहे, अशा पार्श्वभूमीवर आगमन काळ जणू काही आपल्याला आठवण करून देत आहे की आपण परमेश्वराकडे वळलं पाहिजे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपली जी परिस्थिती आहे त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. आजचं शुभवर्तमान लूकच्या शुभवर्तमानातील अध्याय 3 ओवी 1 आणि 2 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपण परमेश्वरापासून दूर जातो आणि कशा प्रकारे आपण परमेश्वराला बाजूला सारतो. पहिल्या प्रथम पोंतिस पिलाताची उल्लेख आपण या शुभवर्तमानामध्ये ऐकतो. ते एक रोमन अधिकारी होते, म्हणजे ते यहुदी नव्हते, ते यहुदियेतर होते, परराष्ट्रीय होते आणि त्यांनी त्यांचं साम्राज्य हे यहुदी लोकांवर जणू काही पसरवलेलं होतं, येरुशलेममध्ये पसरवलेलं होतं आणि म्हणून त्यावेळेला यहुदी लोकांना परमेश्वरापासून जणू काही दूर सारण्यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यानंतर दुसरी व्यक्ती कैफाचा देखील उल्लेख केला आहे, जे यहुदी अधिकारी होते. हेरोदाचा उल्लेख केला आहे, जे यहुदी अधिकारी होते आणि ते धार्मिक अधिकारी असून त्यांनी परमेश्वराचा शिकवण देण्याऐवजी या रोमन अधिकाऱ्यांची शिकवण ते लोकांना देत होते, कारण ह्यांनी या रोमन अधिकाऱ्यांबरोबर हातमिळवणी केली होती आणि स्वतःच्या फायद्यासाठी ते जणू काही वागत होते. अशा या पार्श्वभूमीवर संत योहान बाप्तिस्ता ह्याला आपल्याला या शुभवर्तमानामध्ये पाहायला मिळतं आणि तो लोकांची कानउघडणी करत आहे, लोकांना शिकवण देत आहे, लोकांना जणू काही तयार करत आहे की तुम्ही ज्या पापाच्या राज्यामध्ये राहता, तुम्ही जे काही स्वतःचे मार्ग अवलंबिलेले आहेत हे सर्व चुकीचे आहेत आणि परमेश्वराचा मार्ग तयार करा, परमेश्वराला सामोरे जाण्यासाठी तयार व्हा. प्रिय बंधू भगिनींनो, ज्याप्रमाणे एखाद्या घराला काही वर्ष झाल्यानंतर किंवा एखाद्या वास्तूला काही वर्ष झाल्यानंतर आपण त्या वास्तूचं रिपेअर करतो, त्याचप्रमाणे आगमन काळ हा रिपेअर आणि प्रिपेअर असे 2 इंग्रजी शब्द आहेत, त्यासाठी फार महत्त्वाचा आहे. रिपेअर म्हणजे दुरुस्ती आणि प्रिपेअर म्हणजे तयारी. आपण दुरुस्ती करायची आहे आणि तयारी करायची आहे. कशाची दुरुस्ती करायची आहे? तर ज्याप्रमाणे आपण पाहतो की आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असावेत, परमेश्वराच्या कृपेमध्ये असावेत, परमेश्वराच्या वचनामध्ये असावेत, मात्र आपण परमेश्वराच्या आज्ञेमध्ये असण्याऐवजी परराष्ट्रीय आणि जे धर्म कळत नाही अशा अधिकारी वर्गांच्या आणि आज्ञामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. अशा पार्श्वभूमीवर जणू काही आपल्याला दुरुस्ती करायची आहे. वी हॅव टू रिपेअर ऑल दीज थिंग्स. आणि प्रिपेअर म्हणजेच परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी, परमेश्वराच्या मध्ये वाढण्यासाठी, परमेश्वराबरोबर चांगलं दृढ असं प्रेमाचं स्नेहाचं नातं निर्माण करण्यासाठी आपण तयारी केली पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण अशा प्रकारे जीवन जगू लागतो तेव्हा निश्चितच आपलं परिवर्तन होऊ शकतं आणि आपण सन्मार्गावर जीवन जगू शकतो. संत योहान बाप्तिस्ता त्यासाठी आपल्याला सुंदर असा नमुना आहे की परमेश्वराने निवडलेली व्यक्ती आणि जणू काही लोकांच्या दृष्टिकोनातून मसिया, पण तरीसुद्धा संत योहान बाप्तिस्ता अगदी प्रामाणिकपणे आणि नम्रपणे कबूल करतो की मी मसिया नाही, मी तारणारा नाही, तर मी केवळ त्याची वाणी आहे, त्याची तयारी करण्याचा मार्ग आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत योहान आपल्याला नम्रतेची शिकवण देत आहे. जेव्हा आपण नम्र बनत असतो तेव्हा पश्चाताप करण्यासाठी सोपं जात असतं. आपण पापामध्ये जीवन जगतो आणि आपल्याला त्याविषयी काही वाटत नाही, परंतु जेव्हा आपण नम्र होतो, जेव्हा आपण कबूल करतो की परमेश्वर महान आहे आणि जेव्हा आपण आपल्या पापांची कबुली देतो तेव्हा पश्चाताप करण्यासाठी आणि परमेश्वराच्या क्षमेचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला ती पूरक ठरते.
आणि म्हणून आपण या आगमन काळामध्ये ख्रिस्त सभा आपल्याला सांगत आहे की प्रभूची खऱ्या अर्थाने जर आपल्याला तयारी करायची असेल, प्रभूसाठी आपल्याला मार्ग तयार करायचा असेल, तर आपण आपल्या पापाबद्दल पश्चाताप केला पाहिजे आणि पापांची क्षमा मागितली पाहिजे. एक चांगलं कुंसार आपण ख्रिसमसच्या अगोदर केलं पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, दुसरी गोष्ट आपण जणू काही रिपेअर केली पाहिजे किंवा दुरुस्त केली पाहिजे, आणि ती म्हणजे आपले जे नातेसंबंध आहेत, कौटुंबिक म्हणा किंवा इतर जे शेजाऱ्यांबरोबर नाते म्हणा किंवा आपल्या कामावरच्या व्यक्तींबरोबरचे आपले नाते आहेत, ह्या सर्व नात्यामध्ये जणू काही दरी निर्माण झाली आहे, तडे पडलेले आहेत. आणि म्हणून त्याबद्दल आपण विचारविनिमय केला पाहिजे. ते आपण जणू काही रिपेअर केले पाहिजेत. आणि ते रिपेअर करण्यासाठी देखील आपल्याला नम्र होणे गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळेला आपला अहमपणा, आपला इगो जो आहे, आपला गर्व जो आहे, तो आपल्या आड येत असतो. आणि म्हणून आपण दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचत नाही, दुसऱ्यांबरोबर समेटाची भाषा करत नाही. अशा वेळेला संत योहान बाप्तिस्ता आपल्याला जणू काही बोध करत आहे की प्रभूच्या येण्याची तयारी करीत असताना ख्रिसमस योग्य रीतीने आपल्याला साजरा करायचा असेल, तर आपले जे बिघडलेले नाते आहेत, ज्या नात्यामध्ये तडे आहेत, जे नाते दुरावलेले आहेत, हे सर्व आपण दुरुस्त केले पाहिजेत. ते सर्व आपण रिपेअर केले पाहिजेत. आणि त्याद्वारे आपण निश्चितच योग्य रीतीने सर्वांबरोबर एकत्रितपणे ख्रिसमस किंवा नाताळ साजरा करू शकतो. आणि मग माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे रिपेअर, ती म्हणजे आपले नातेसंबंध दृढ करायचे आहेत. अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण करतो आणि आपल्या जीवनाची उजाळणी करतो, तेव्हा तिसरी बाब आपल्याला दिसून येते की जी रिपेअर करण्याची किंवा दुरुस्त करण्याची गरज आहे, आणि ती म्हणजे आपलं आध्यात्मिक जीवन. जर आपण आपलं आध्यात्मिक जीवन बघितलं तर आपल्याला दिसून येईल की आपलं आध्यात्मिक जीवन किती उथळ आहे. आपण वरवर श्रद्धा प्रकट करत असतो, आपली श्रद्धा मुळावली नाही, आपल्या श्रद्धेमध्ये आपण अजून दृढ झाले नाहीत. आणि म्हणून या श्रद्धेची जी चांगली फळं आहेत, शुभवर्तमानाची जी मूल्य आहेत, ती आपण जगत नाहीत. अशाच प्रकारचं चित्र आपल्याला दिसत आहे. अशा पार्श्वभूमीवर संत योहान बाप्तिस्ता आपल्याला आठवण करून देत आहे. त्याने स्वतः सत्याचं जीवन जगलं, त्याने स्वतः परमेश्वराची साक्ष दिली, त्याने श्रद्धेची साक्ष दिली. त्याचप्रमाणे आपण देखील आपली श्रद्धा या दिवसामध्ये पडताळून पाहायची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला सामोरे जाण्यासाठी, ख्रिसमस योग्य रीतीने साजरा करण्यासाठी केवळ बाह्य गोष्टीवर लक्ष न देता आपलं अंतःकरण आणि आपलं विश्वास आपण पडताळून पाहायचा आहे. आणि तो मजबूत करण्यासाठी, त्यामध्ये दृढ होण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. आणि ते जेव्हा होईल तेव्हा निश्चितच आपण चांगल्या प्रकारे प्रभूला सामोरे जाऊ शकू, प्रभूसाठी एक चांगला मार्ग तयार करू शकू. आणि मग माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या आगमन काळामध्ये प्रभूच्या येण्याची प्रतीक्षा करीत असताना, आपल्याला प्रभूच्या कृपेचा आणि क्षमेचा अनुभव घेण्यासाठी प्रयत्न करीत असताना, तयारी करीत असताना आपण चांगलं कुंसार केलं पाहिजे, आपल्या पापाबद्दल पश्चाताप केला पाहिजे. त्यानंतर आपण आपले नातेसंबंध जे आहेत ते क्षमेचे आणि प्रेमाचे कसे करता येईल त्याकडे विचार केला पाहिजे. आणि श्रद्धेमध्ये दृढ होऊन ती श्रद्धा आपण प्रकट करावी, त्या श्रद्धेची फळं इतरांना अनुभवास मिळावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. आपल्या जीवनातील ज्या गोष्टी आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत ते आपण दुरुस्त करावेत आणि प्रभूसाठी योग्य असा चांगला मार्ग तयार करावा म्हणून विशेष प्रार्थना करूया. आपला विश्वास आपण प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलं नाही,
त्यास करून सर्व काही उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गांतून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्यास कृसी दिली. पोंती पिलाताच्या आमदानी त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जीवितांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता आणि पुत्र यासही त्याला भसतात व त्याचा गौरव करतात. तो भविष्यवाद्यामार्फत बोलला आहे. आणि एकच पवित्र कॅथलिक प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमीन. आता आपण आपल्या विनंत्या प्रभूचरणी ठेवूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. नम्रतेचे शिकवण देणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू व धर्मभगिनी ह्यांच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा व त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. संत योहान बाप्तिस्ताप्रमाणे आपण नम्रतेचे जीवन जगावे व ख्रिस्ताची साक्ष द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. जगभराच्या ख्रिस्त सभेत सिनडची प्रक्रिया पार पडत आहे. या प्रक्रियेमध्ये सर्व भाविकांनी चांगल्या प्रकारे सहभाग घेऊन ख्रिस्त सभेच्या नूतनीकरणासाठी हातभार लावावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त जगाचा प्रकाश, त्याच्या आज्ञेचं पालन करून ह्या जगात शांतीचे, प्रेमाचे व न्यायाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आपल्या प्रत्येकांना प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आज जे वधूवर लग्न साक्रामेंत स्वीकारणार आहेत त्यांना प्रभूने आशीर्वादित करावे व त्यांच्यामधील प्रेम अधिकाधिक दृढ व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वर, आम्ही आमच्या विनंत्या, इच्छा, आकांक्षा तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत. त्या तू तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुझाच मी मला तू स्वीकारून घ्यावे. प्रभू तुझाच मी मला तू स्वीकारून घ्यावे. तन मन धन हे वाहतो जीवित मज सारे. स्वीकारून घ्यावे. प्रभू तुझाच मी मला तू स्वीकारून घ्यावे. गात रहावे. बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून स्वीकार केल्याप्रमाणे बलिदानाचा स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, तुझ्यामुळे आमचे अस्तित्व टिकून आहे. तुझ्या दयाळूपणामुळेच आम्ही आमच्या प्रार्थना व ही दाणे तुला अर्पण करीत आहोत. त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाभिले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. हे योग्य व रास्त ही आहे. पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा,
आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत ते योग्य व तारणदायक आहे. आम्हासाठी नम्रता धारण करून तो मनुष्य झाला व तुझी अनाधिकानी योजना त्याने पुरी केली व आमच्या तारणाचा मार्ग मोकळा केला. आपल्या वैभवाने तो पुन्हा येईल आणि अभियोजन दिलेल्या तारणात आम्हाला सहभागी करील या आशेने आम्ही त्याच्या आगमनाची वाट पाहत आहोत. म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गा जय जयकार परम स्वर्गा जय जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व सर्व मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या आम्ही तुला ही जिवंतदायी भाकर व आनंददायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू आर्चबिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेली इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो,
तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेली आपण सर्वधन्य. प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. वर्णू किती महिमा तुझा माझ्या जीवनी माझ्या प्रभू. वर्णू किती महिमा तुझा माझ्या जीवनी माझ्या प्रभू. मजला प्रभूने जीवन दिले, माझे जीवन पावन केले. मजला प्रभूने जीवन दिले, माझे जीवन पावन केले. अशीच कृपा मिळावी सदा, म्हणून विनवी मी तुला. अशीच कृपा मिळावी सदा, म्हणून विनवी मी तुला. वर्णू किती महिमा तुझा माझ्या जीवनी माझ्या प्रभू. माझ्या जीवनी माझ्या प्रभू. माझ्या जीवनी माझ्या प्रभू. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरम, तू आम्हाला स्वर्गातून भाकर दिली आहेस. या स्वर्गीय भाकरीमुळे
सद्बुद्धीने चालण्यास व स्वर्गीय गोष्टीची आवड धरण्यास आम्हाला शक्ती दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. हे प्रभू सर्वशक्तिमान परमेश्वरा, आम्हावर दया कर आणि सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या गोष्टी आम्हाला प्राप्त होऊन दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमीन. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमीन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. सिनेडसाठी प्रार्थना. ही पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो. तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत. अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाही. पिता आणि पुत्र यांच्या ऐक्यात तू सर्वत्र व सर्व काळ कार्य करतोस. त्या तुझ्याकडे सर्व आम्ही मागतो. आमीन. प्रीतीचे उंच निशाण गाऊ प्रभूचे गौरव गान. धरा प्रीतीचे उंच निशाण गाऊ प्रभूचे गौरव गान. मुक्तिप्रदात्या येशूला, गौरवशाली राजाला. मुक्तिप्रदात्या येशूला, गौरवशाली राजाला. सन्मानाचे गीत गाऊया, त्याच्या पुढती नमवू मान. धरा प्रीतीचे उंच निशाण गाऊ प्रभूचे गौरव गान. धरा प्रीतीचे उंच निशाण गाऊ प्रभूचे गौरव गान. गाऊ प्रभूचे गौरव गान. गाऊ प्रभूचे गौरव